नमस्कार मित्रांनो, आज आपण 5 अंकी संख्येचे घनमूळ काढणार आहोत. जसे की बघा 74,088 या संख्येचे आपल्याला घनमूळ काढायचे आहेत. खूप सोपी पद्धत आहे. काय करा, उजवीकडून 3 अंकांचा ग्रुप आणि डावीकडून 3 अंकांचा ग्रुप. ठीक आहे. आता हे ध्यानात ठेवायचं आहे. उजवीकडील जो एकक स्थानचा नंबर आहे 8. तर जर समजा 8 असेल तर आपल्या उत्तरात 2 घ्यायचे. आता तुम्ही म्हणाल सर हे कसं? तर ध्यानात ठेवा, जर युनिट प्लेसला 1 असेल तर आपल्या उत्तरातील घनमूळ संख्येच्या एकक स्थानी 1 असायला पाहिजे. जर 2 असेल तर 8, जर 3 असेल तर 7, जर 4 असेल तर 4च, 5 असेल तर 5च, 6 असेल तर 6, त्यानंतर 7 असेल परत 3, 8 असेल परत 2, 9 असेल तर 9च, शून्याचा विशेष नाही. 0 असेल तर 0च, 0 असेल तर 0च. मग आता बघा, आता आपल्या एकक स्थानी 8 आहे म्हणून आपण इथं किती घेणार? या तिघां मिळून 2 घेणार. ठीक आहे. आता 74 म्हणजे 74. 74 हा घन नंबर कोणत्या संख्येचा घनमूळ आहे किंवा कोणत्या संख्येच्या घनमुळा जवळ आहे, घन नंबरच्या जवळ आहे. तर बघा 4चा घन होतो 64. किती होतो? 4चा घन 64. 5चा किती होतो? 125. मग आता मला सांगा 125 आणि 64 यांच्यामध्ये 74 म्हणजे 74 येतात. म्हणून आपण मागची संख्या घ्यायची ती 64. मग कोणत्या घनाची संख्या 64 आहे? तर 4ची. म्हणजे हा 4 हा घनमूळ आहे 64चा. म्हणून आपण उत्तरामध्ये काय करणार? हा 4 घेणार. म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे 42. किती आलेलं आहे? 42. म्हणून 74,088 या सर्व घन संख्येचा घनमूळ आहे 42. समजण्यासाठी वेळ लागला, मात्र करण्यासाठी फक्त 5 सेकंद. ठीक आहे. अजून एक उदाहरण समजावून सांगतो, लक्ष द्या. 32,768. ट्रिक ध्यानात ठेवायची. जर एकच स्थानी 8 आले म्हणजे आपल्याला तिघां मिळून किती घ्यायचे? 2. ठीक आहे. आणि 32, आता 32च्या मागची घनसंख्या कोणती आहे? तर बघा, आता 1चा घन म्हटलं तर 1 आहे, 2चा म्हटला तर 8 आहे, 3चा म्हटला तर 27 आहे आणि 4चा म्हटला तर 64 आहे. आता आपल्याला 64 घ्यावं लागणार नाही, कारण 64च्या मागे 32 म्हणजे 32 आहे. 27च्या पुढे मग मागची संख्या कोणती आहे? 27. मग 27चा घनमूळ किती आहे? तर 3. झालं आपलं उत्तर 32. किती आलं? 32. एकदम सोपं. फक्त 5 सेकंदात तुमचं उत्तर निघेल. चला अजून एक उदाहरण घेऊया. 46,656. आता युनिट प्लेसला किती आहे? 2 ग्रुप करून घ्या. 6 आहे. मग 6 म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं. जर 1 असेल तर 1, 2 असेल तर 8, 3 असेल तर 7, 4 असेल तर 4, 5 असेल तर 5 आणि 6 असेल तर 6च. याच्यात बदल नाही. मग इथं 6च घ्या. घेतले 6. 46 म्हणजे 46. 46च्या अगोदरची वर्गसंख्या कोणती आहे? तर बघा 64 ती पण फार पुढे आहे. मग त्याच्या पाठीमागची आपण जर घेतली 27, मग 3 येऊ शकत. म्हणजे बघा 3चा घन 27, 4चा घन 64. मग यांच्याचमध्ये 46 आहे म्हणजे 46 आहे. म्हणजे आपल्याला घ्यावं लागेल पाठीमागची संख्या. ती म्हणजे किती? 27. तिचा घन किती आहे? 3. म्हणजे आपलं उत्तर आलं 36. बघा किती सोपं आहेत ना. आता हे मी तुम्हाला करून दाखवले, तुम्ही सोडवून बघा. बघा 2,87,496. आता मी 3 उदाहरणे तुम्हाला करून दाखवले. आता हे एक तुमच्यासाठी कमेंटमध्ये मला उत्तर सांगा. सोपं आहे एकदम. ते पण 5 सेकंदातच. ओके. धन्यवाद.